आजचा पहिला दिवस आणि हा आठवडा आपल्या सगळ्यांना छान जाओ। सुरुवात करूयात भारत पाकिस्तान मॅचच्या संदर्भातल्या एका बातमीनं। भारत पाकिस्तान मॅचवर सट्टा लावणाऱ्या 19 बुकींवर नागपूर पोलिसांनी धाड टाकले। रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कारवाईत 12 पेक्षा जास्त बुकींना अटक करण्यात आल्याची माहिती मिळते। आणखीन काही बुकींना अटक होण्याची शक्यता सुद्धा आहे। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, नागपूरमध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे। भारत पाकिस्तान यांच्यामध्ये जी काल मॅच सुरू होती त्या मॅचवर सट्टा लावण्यात आला होता आणि मॅच संपण्यापूर्वी या सट्टा लावण्यात आला आहे त्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई केली आणि आतापर्यंतची जी माहिती सूत्रांकडून हाती मिळते ती नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेनं केलेल्या कारवाईत मोठ्या संख्येनं बुकी ताब्यात घेण्यात आले आहेत। थोडक्या नाही तर 12 जणांना अटक करण्यात आली आहे। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, मोठी कारवाई नागपूर पोलिसांची। तुषार, माझा आवाज पोहोचतोय? तुषार कोहळे आपले प्रतिनिधी यांच्याशी संपर्क तुटला, पण नागपूर पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईनुसार भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान जी काल मॅच सुरू होती ज्यात भारताचा मोठा पराभव झाला, 10 गडी राखून पाकिस्ताननं भारतावर मात केली। याच सामन्यावर सट्टा लावला जात होता। ऑनलाईन आणि फोनच्या माध्यमातून हा सट्टा होता आणि याची माहिती मिळताच तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, नागपूर गुन्हे शाखेची काल रात्रभर ही कारवाई सुरू होती। साधारण नागपूर पोलिसांना याची कल्पना होती की भारत आणि पाकिस्तानच्या मॅचवर मोठ्या प्रमाणामध्ये सट्टा लावला जाईल आणि गुप्तहेरांकडनं मागच्या काही दिवसांमध्ये त्या प्रकारची माहिती मिळवली जात होती आणि जशी काल मॅच सुरू होण्याआधी हे सर्व जे बुकी होते जे सट्टा लावण्याच्या तयारीमध्ये बसले होते त्याच काळामध्ये नागपूर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 19 ठिकाणी छापेमारी केली। त्यामध्ये साधारण 12 बुकींना अटक करण्याची माहिती पोलिसांकडून मिळत आहे। अजूनही पोलिसांनी त्याबद्दल अधिकृत दुजोरा दिलेला नाही। आता सकाळला त्या संदर्भात प्रेस नोट देऊन त्याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे। मात्र पोलिसांना देखील माहिती आहे, कारण की नागपूर हे बुकीचं खूप मध्य भारतातलं मोठं केंद्र आहे, कारण की नागपूरवरनं थेट जी सट्ट्याची लाईन आहे ती दुबईला दिली जाते आणि मध्य भारतातले वेगवेगळे राज्य असेल, मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, हैदराबाद असेल, या सर्व आजूबाजूच्या राज्यातले देखील बुकी नागपूरच्या बुकीच्या संपर्कात असतात आणि याची कल्पना नागपूर पोलिसांना होती। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वामध्ये गुन्हे शाखेचे जे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात सर्व टीमने काल रात्री उशिरापर्यंत ही कारवाई केली आणि 19 ठिकाणी छापे मारले आणि साधारण 12 बुकींना अटक केल्याची माहिती येत आहे। तुषार, आज काही कारवाई होण्याची शक्यता आहे का? म्हणजे या बुकींच्याकडनं चौकशी केल्यानंतर आणखीन काही जणांवर कारवाई होऊ शकते? मिलिंद सर, निश्चितच, कारण की हे जे बुकी असतात हे सर्व नागपूर शहरातले बुकी आहे। मागच्या काही काळामध्ये अमितेश कुमार जे नागपूरचे पोलीस आयुक्त यांनी या बुकींवर चांगली कंबर कसलेली होती यांची आणि त्यामुळे हे बुकी सर्व नागपूर पोलिसांची जी हद्द होती त्या बाहेर जाऊन काम करत होते। त्यामुळे अनेक बुकी मध्यंतरच्या काळामध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल किंवा नागपूरच्या ग्रामीण भागामध्ये जाऊन बसत होते आणि तिथनं मग ते ऑनलाईन पद्धतीने सट्टा चालवत होते। तर या सर्व बुकींना अटक झाल्यानंतर कदाचित त्यांच्या संपर्कातले जे इतर बुकी आहेत त्यांच्यावरही अटक होण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की या सर्व जशी ही नागपूर पोलिसांनी साधारण काल 3 वाजताच्या सुमारामध्ये कारवाईला सुरुवात झाली ती रात्री उशिरापर्यंत चालली। जशी ही नागपूर पोलिसांच्या कारवाईला माहिती या बुकींना मिळत गेलेली होती तेव्हा त्या बुकींनी अनेक बुकींनी तर आपले बुकिंग सुरू असतानाच आपल्या जे लोकेशन आहे चेंज केलं। अनेक बुकींनी वाहनांमधनं सट्टे लावल्याची माहिती पुढे आलेली आहे। ते एका लोकेशनवर थांबत नव्हते, वाहनात बसून वेगवेगळ्या भागामध्ये फिरून सारखी 4 तास त्यांनी बुकिंगचं काम केलं असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। त्यामुळे अशा बुकिंगवर देखील आता पोलिसांची नजर आहे। नागपूर पोलिसांच्या हद्दीच्या बाहेर जाऊनही वेळ प्रसंगी ही कारवाई होऊ शकते, कारण सट्टा ही गोष्ट मोठी आहे आणि नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। तुषार, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। अनन्या पांडे हिंदी चित्रपटसृष्टीतली अभिनेत्री, तिला आज पुन्हा एकदा एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलं आहे। शुक्रवारी तिची 3.5 तास चौकशी करण्यात आली होती। दरम्यान दुसऱ्यांदा झालेल्या चौकशी दरम्यान
समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं असंही कळतं. दरम्यान पहिल्यांदा झालेल्या चौकशीतून मुंबईतल्या मालाडमधून एकाला ताब्यात घेण्यात आलं. मात्र आता आजही NCBकडून तिची चौकशी करण्यात येत असल्यानं आजच्या चौकशीत नेमकं काय होतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. विशाल, अनन्याला आज किती वाजता NCBच्या कार्यालयात हजर व्हायचंय आणि आज काय कारवाई होऊ शकते? मिलिंद सर, क्रूज ड्रग्ज प्रकरणात अनन्या पांडेला NCBनं तिसरं समन्स दिलेलं आहे आणि तिला सकाळी 11 वाजता NCB कार्यालयात उपस्थित राहण्याचे निर्देश जे आहेत ते NCBकडून देण्यात आलेले आहेत. खरं तर जी शुक्रवारी अनन्या पांडेची चौकशी झाली होती, या चौकशीला अनन्या पांडे उशिरा पोहोचली होती. त्यानंतर NCBचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला जे आहे ते खडसावलं होतं. आजची कारवाई जर आपण पाहायला गेलं, आजच्या चौकशीत अनेक नावांचा उलगडा होतो का हे पाहावं लागणार आहे. कारण का ज्या दिवशी अनन्या पांडेची पहिल्या दिवशी चौकशी झाली होती त्यावेळेला एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. या संपूर्ण क्रूज ड्रग प्रकरणामध्ये आर्यन खानच्या व्हॉट्सॲप चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आलेलं आहे आणि यामुळेच ही चौकशी जी आहे ती होताना दिसून येते. आजच्या चौकशीमध्ये आजची चौकशी जी आहे ही उशिरापर्यंत चालू शकते. अनेक गोष्टींचा खुलासा जो आहे तो NCBचे अधिकारी अनन्या पांडेकडनं घेऊ शकते. ती कशाप्रकारे आजच्या चौकशीला सहकार्य करते हे पाहावं लागणार आहे. कारण का अनेक गोष्टींचा उलगडा जो आहे तो होणार आहे. त्यातच NCBच्या अधिकाऱ्यांवरती सातत्यानं आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे क्रूज ड्रग्ज प्रकरणात ज्या प्रकारे दिवसेंदिवस एक वेगळी वळण घेताना आपण हे प्रकरण पाहायला मिळत आहे, त्याप्रकारे आज अनन्या पांडेची चौकशी होणार आहे आणि या चौकशीत नेमका कोणत्या गोष्टींचा उलगडा होतो हे पाहावं लागणार आहे. मिलिंद सर, आज म्हणजे आणखीन काही माहिती मिळाल्यानंतर जसं काही दिवसांपूर्वी एकाला अटक केली होती, ताब्यात घेतलं होतं NCBने, तशी काही कारवाई होईल का? साधारणपणे आपण पाहिलंय 3-4 वेळेला जेव्हा एखाद्या व्यक्तीची चौकशी होते तेव्हा त्याच व्यक्तीला ताब्यात घेतं NCB. हो मिलिंद सर, आत्तापर्यंत आपण NCBची जर कारवाई पाहिली तर सलग एक 3-4 वेळा बोलवलं जातं चौकशीला आणि त्यानंतर चौकशीला जर सहकार्य केलं नाही किंवा NCBची जी प्रश्न आहे त्या प्रश्नांना जर उत्तर व्यवस्थित मिळालं नाही तर त्या संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतलं जातं. आज अनन्या पांडेच्या बाबतीत काय होतं हे पाहावं लागणार आहे. कारण ज्या प्रकारे या क्रूज ड्रग प्रकरणामध्ये तिचं नाव आलेलं आहे, अनेक गोष्टींचा व्हॉट्सॲप चॅटमध्ये उल्लेख झालेला आहे. त्यामुळे ह्या संपूर्ण क्रूज ड्रग प्रकरणामध्ये किंवा या ड्रग्ज प्रकरणामध्ये बॉलिवूडमधील अन्य काही नावं आहेत का, अन्य काही व्यक्ती जोडल्या गेलेल्या आहेत का हे पाहावं लागणार आहे. जर अनन्या पांडेनं या चौकशीमध्ये काही नावांचा समावेश केला किंवा तिनं काही नावं सांगितली तर त्या व्यक्तींना चौकशीसाठी बोलवलं जाऊ शकतं. जर अनन्या पांडेनं या चौकशीला सहकार्य केलं नाही तर NCB तिला ताब्यातसुद्धा घेऊ शकते. त्यामुळे आजचा दिवस हा अनन्या पांडेसाठी महत्त्वाचा आहे. आज NCB कशाप्रकारे तिची चौकशी करते, नेमके कोणते प्रश्न तिच्या समोर ठेवते हे पाहावं लागणार आहे. कारण का ज्या पद्धतीनं तिचं व्हॉट्सॲप चॅटमध्ये नाव आलेलं आहे त्यामुळे अनन्या पांडेच्या अडचणींमध्ये जे आहे ही दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळते. मिलिंद सर, विशाल, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आता नेमकी काय कारवाई आज NCB करते हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आता बातमी आहे त्याहूनही कदाचित महत्त्वाची किंवा पुढचे काही दिवस यावरून आरोप प्रत्यारोप होत राहणार आहेत अशी NCBचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांनाच एक पत्र लिहिलं आहे. आपल्याला या ड्रग्ज प्रकरणामध्ये चुकीच्या पद्धतीनं अडकवलं जात आहे असं या पत्रात वानखेडे यांनी नमूद केलं आहे. तसंच माझ्या विरोधात कारवाई करू नये आणि हे प्रकरण माझ्या वरिष्ठांकडे आहे असंही त्यांनी नमूद केलं. त्याबरोबरच मला तुरुंगात टाकण्याचा किंवा नोकरीवरून काढण्याच्या धमक्या काही जणांकडून दिल्या जात आहेत असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे. समीर वानखेडे यांनी ACB पोलीस महासंचालकांच्याकडे या पत्राची प्रत सुद्धा दिली आहे. दरम्यान आर्यन खान प्रकरणाला काल वेगळं वळण लागलं. या प्रकरणातील एक पंच प्रभाकर साईल यानं आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपये मागितल्याचा आरोप केला होता. मात्र हे आरोप NCBनं फेटाळून लावले आहेत. NCBनं एक पत्र प्रसिद्ध करून प्रभाकर साईलच्या आरोपांवर खुलासा केलाय. पुरावे असल्यास साक्षीदारानं कोर्टात जावं असं NCBकडून या निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आलंय.
त्यामुळे काल शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी एक व्हिडिओ रिलीज केला आणि या व्हिडिओच्या माध्यमातून समीर वानखेडे आणि NCBच्या टीमवर काही मोठे प्रश्न उपस्थित करण्यात आले। यानंतर NCBनं अखेर एक पत्रक प्रसिद्धीस दिलं आणि यानुसार करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळण्यात आले आहेत। नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण सविस्तर पाहणार आहोत। राम कदम आहेत आपल्यासोबत, भाजपचे आमदार। राम कदमजी, NCBनं काही चुका केल्या आणि समीर वानखेडे आता अडचणीत येणार असं दिसतंय। आम्ही कोणत्याही प्रकारच्या भ्रष्टाचाराचं किंवा हप्ता वसुलीचं आम्ही समर्थन करत नाही, पण मूळ प्रश्न या ठिकाणी असा येतो की मागच्या 22 दिवसामध्ये नेमकं असं काय कारण आहे की महाराष्ट्राच्या सन्माननीय मुख्यमंत्र्यांपासून सन्माननीय शरद पवारांपर्यंत आणि त्यांचे मंत्री तर दर 2 दिवसाला पत्रकार परिषदा घेऊन स्वतः तर हे सरकार म्हणून कारवाई करत नाही ड्रग माफियांवर, पण जे कारवाई करतात त्यांना बदनाम करणं, त्यांचं मनोबल खच्चीकरण करणं, याच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकारची काय मनशा आहे हा आमचा सवाल आहे। हप्ता वसुली ही मनशा आहे का ड्रग माफियांना वाचवणं हे ही त्यांची मनशा आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं हा पहिला सवाल। प्रभाकरची इंटरव्ह्यू कोणत्या हॉटेलमध्ये झाली, कोणाच्या इशाऱ्याने झाली, त्या इंटरव्ह्यूच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या नेत्याचा अदृश्य हात होता, या सगळ्या गोष्टी समोर आल्या पाहिजे। कारण ज्या पद्धतीनं प्रभाकरनं कलाटणी केली आहे, तर ती कलाटणी त्याला कोणी धमकावलं म्हणून घेतली आहे का त्याला कोणी लालच दिली, लोभ दिला, पैशाचं प्रलोभन दिलं? कारण तो एका ठिकाणी म्हणतोय की त्याच्याकडे नोकरी नाही, पैसा नाही, अडचणीत आहे, चिंतेत आहे। तर या सगळ्या गोष्टींची चौकशी मागील 22 दिवसात त्याचा फोन रेकॉर्ड, फोनचे त्याचे लोकेशन्स, कोणाच्या संपर्कात होता, काय होता, याची चौकशी पण रामकदमजी, तुम्ही मागणी करताय ठीक आहे, पण तुम्ही असं म्हटलं की सरकारमधला कोणता मंत्री कोणी त्याच्याकरता हॉटेल बुक केलं, तुम्हाला माहिती आहेत नावं, तुम्ही असा थेट आरोप करताय ते? आपण एक ज्येष्ठ पत्रकार आहात, मागील 12 वर्षापासून माझा आपल्याशी व्यक्तिगत संबंध आहे। कोणत्याही पत्रकारानं ठरवलं मुंबईतल्या तर तो देखील त्या अदृश्य हाताचं नाव सांगू शकेल। तर त्याच्यामुळे पत्रकार जगतामध्ये तो अदृश्य हात सगळ्यांना माहित आहे। आता अपेक्षा ही आहे की आपण माध्यमातून तो लोकांपर्यंत त्या अदृश्य हाताचं नाव पोचवावं। आम्ही व्यक्तिविशेष आमची लढाई नाहीये, आमची लढाई ही ड्रग माफियांच्या विरोधात आहे। आमची लढाई शाहरुख खानचा मुलगा, याचा मुलगा, त्याचा मुलगा यांच्याशी नाही, आमचं कोणाशीही काहीही वाकडं नाही। आमचं जे हे युद्ध आहे हे देशातून ड्रग्ज हद्दपार झाले पाहिजेत, याच्यासाठी ही आमची लढाई आहे। तर त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनं ड्रग माफियांचं पहाडासारखं का समर्थन करावं याचं आम्हाला आश्चर्य वाटतंय। ठीक आहे राम कदमजी, पत्रकारांचं काम निश्चितपणे करतील आणि पुढच्या काही दिवसात काही गोष्टी समोर येतील, पण उल्लेख तुम्ही पहिल्यांदा असा केलात की सरकारमधला मंत्री, सरकारमधला नेता, त्याच्याकरता कोणी काय करतंय, म्हणून मी तुम्हाला थेट विचारलं तुमचा कोणावर संशय आहे का? मी थेट उत्तर दिलं। ज्यावेळेस खरा मुंबई पोलिसांना आमचा नितांत विश्वास आहे, पण मुंबई पोलिसांना मागच्या 2 वर्षापासून हे सरकार काही काम करू देत नाही। मुंबईत जा, महाराष्ट्रात जा, कुठल्याही पोलीस स्टेशनमध्ये गरीब माणसाला विचारा कशी वसुली सुरू आहे आणि त्या वसुलीचे हप्ते मंत्रालयापर्यंत कसे चाललेत, याचे तुम्हाला अतिशय रंजतदार किस्से ऐकायला मिळतील। दुर्दैव आहे महाराष्ट्राचं। त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकारनं चौकशी करावी अपेक्षाच नाही, CBIनं चौकशी करावी, प्रभाकरची चौकशी करावी, कोणत्या हॉटेलमध्ये इंटरव्ह्यू झाली, कोणी इंटरव्ह्यू केली, कशासाठी केली, त्यानं कलाटणी का मारली, मागच्या 22 दिवसात तो कोणाशी फोनवर बोलत होता, कुठे कुठे गेला होता, हे सगळं जेव्हा देशाच्या समोर येईल ना, तेव्हा हे 3 पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एवढं ड्रग माफियांचं अप्रत्यक्ष का समर्थन करतायत याचं खरं कारण देशासमोर स्पष्ट होईल। त्यामुळे मी आता मराठी ट्विट करतोय, आपण 5 मिनिटांनंतर पहा। राम कदमजी, तुम्ही सविस्तरपणे भूमिका मांडलीत, याबद्दल धन्यवाद। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या।
आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि आता बातमी आहे मुंबईतल्या गोरेगावमधून आरे कॉलनीतून. आरे कॉलनीमध्ये पुन्हा एकदा बिबट्याचं दर्शन झालं. युनिट क्रमांक 4 मध्ये बिबट्यानं एका 61 वर्षीय वृद्धावर हल्ला केला. बलवंत यादव हे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेत. त्यांच्यावर जोगेश्वरीतल्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. संध्याकाळी उशिरा ते घरी परतत असताना त्यांच्यावर बिबट्यानं हल्ला केला. जवळपास 2 आठवड्यांनंतर बिबट्यानं पुन्हा एकदा कोणावर तरी हल्ला केला. या बिबट्याच्या हल्ल्यात आत्तापर्यंत 9 जण जखमी झालेत. वन विभागाला आत्तापर्यंत 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश आलंय. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनोज, काय अधिक माहिती आहे बिबट्याच्या या नव्या हल्ल्याबद्दल? अगदी बरोबर. मुंबईतला जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे त्या उद्यानामध्ये मोठ्या प्रमाणात बिबटे आहेत. त्याचबरोबर इतर प्राणी सुद्धा आहेत. परंतु हे बिबटे सध्या जे आहेत ते नागरी वस्तीकडे वळाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसापासून पुन्हा एकदा या बिबट्यांनी माणसावर हल्ला केल्याचं पाहायला मिळते आहेत. काल संध्याकाळी युनिट क्रमांक 4 यामध्ये संध्याकाळच्या वेळी बळवंत यादव हे ज्येष्ठ नागरिक आहेत. ते फिरण्यासाठी बाहेर गेले असता आणि घरी परतत होते. त्याच वेळी एक बिबट्या आला आणि त्यांच्यावर हल्ला केला. त्याच हल्ला झाल्यानंतर त्यांना स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करून तो बिबट्या जो आहे तो पळून गेला आणि त्यांना जखमी अवस्थेत ट्रॉमा केअर जोगेश्वरी या ठिकाणी उपचारासाठी भरती केलेला आहे. आता सध्या त्यांची तब्येत ठीक असून परंतु या हल्ल्यामुळे या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांच्यात दहशत निर्माण झालेली आहे. कारण बिबट्याचे हल्ले गेल्या काही दिवसापासून वाढतच आहेत. गेल्या महिन्यात सुद्धा एका वरिष्ठ महिलेवर सुद्धा अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. एकंदरीतच जे बिबटे आहेत ते मानवी वस्तीकडे वळलेले आहे. त्याचबरोबर मानवी वस्ती सुद्धा वाढत आहे आणि कुठेतरी भक्ष्याच्या शोधामध्ये हे बिबटे जे आहेत ते मानवी वस्तीकडे वळत आहेत. वन विभागाला याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाने या ठिकाणी पिंजरे सुद्धा लावलेले आहे आणि ज्या बिबट्याने हल्ला केलेला आहे तो बिबट्या पकडण्यासाठी वन विभाग जे आहे तो प्रयत्न करत आहे. मिलिंदजी. मनोज, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. आरे कॉलनीमध्ये 2 आठवड्यात बिबट्यानं वस्तीतल्या नागरिकांवर केलेला हा 3रा-4था नाही तर 9वा हल्ला आहे. या हल्ल्यामध्ये एक 60 वर्षांचे गृहस्थ गंभीररित्या जखमी झाले. त्यांना कोरेगावच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. पण या परिसरात बिबट्यांचे हल्ले वाढल्यानं वनविभाग काहीसा चिंतेत आहे. स्थानिक नागरिक तर जास्त चिंतेत आहेत. आणि आता एका बर्निंग बसचा थरार. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये ही बस जळून पूर्णपणे खाक झाली आहे. पुणे बंगळुरू महामार्गावर आणेवाडी टोल नाक्याच्या जवळ ही दुर्घटना घडली. बसनं आणेवाडी टोल नाका ओलांडल्यानंतर धूर येऊ लागला असं लक्षात आलं. लक्षात येताच बस चालकानं प्रसंगावधान राखलं आणि तातडीनं बस हायवेच्या बाजूला लावली. तसंच बसमध्ये असलेल्या सर्व प्रवाशांना तातडीनं हाती लागेल त्या सामानासह खालती उतरवण्यात आलं. यामुळे सुदैवानं जीवितहानी टळली. काही क्षणात ही आग झपाट्यानं बसभर पसरली आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. किरण, काय अधिक माहिती आहे? मिलिंद, ही जी घटना आहे ती रात्री 10 नंतरची आहे. पुण्याहून कोल्हापूरला जाणारी जी काही बस आहे या बसला अचानक आणेवाडी टोल नाक्याजवळ असलेले उडतारे या गावाच्या हद्दीमध्ये राष्ट्रीय महामार्गावरच या बसला जे आहे ते आग लागली आणि या आगीमध्ये बसचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे. आग एवढी मोठी होती की
ही जी बस आहे ती जळून खाक झालेली आहे. मात्र ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर तातडीनं ड्रायव्हरनं ही जी बस आहे ती हायवे लगत उभी केली आणि त्या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी आहेत त्या प्रवाशांना तातडीनं बाहेर काढण्यात आलं आणि त्यानंतर ही आग जी आहे ती आग वाढत गेली आणि पूर्णपणे बस जी आहे त्यामध्ये जळून खाक झालेली आहे. बसचं प्रचंड मोठं नुकसान झालं असलं तरी मात्र यामध्ये जीवितहानी कुठलीही झालेली नाहीये. त्याच वेळेला तत्काळ त्या ठिकाणी अग्निशामकच्या गाड्या आहेत त्या तत्काळ त्या ठिकाणी पोहोचल्या आणि या बसची जी आग जी आहे त्या आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत उशीर झालेला होता. पूर्णपणे बस जी आहे ती आता जळून खाक झालेली आहे. मिलिंद. बरं किरण, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. आपण ही अतिशय थरारक दृश्य पाहतोय. एस टी महामंडळाची बस जी आणेवाडी टोल नाक्याच्या जवळ असताना ड्रायव्हरच्या लक्षात आलं की धूर येऊ लागला आहे. धूर येऊ लागताच ड्रायव्हरनं बस हायवेच्या एका कडेला लावली. प्रवाशांना तातडीनं हाती लागेल त्या सामानासह खालती उतरायला सांगितलं. तोपर्यंत आग पसरायला सुरुवात झाली होती. आग झपाट्यानं पसरली. वाराही होता त्यामुळे आग आणखीन वेगानं पसरली आणि बघता बघता ही सगळी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. यासोबत बुलेटिनमध्ये घेऊया एक छोटासा ब्रेक. पाहत राहा नमस्ते महाराष्ट्र. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. मंडळी, राज्यातल्या खड्ड्यांची पोलखोल करणारी वृत्तमालिका यशस्वी केल्यानंतर न्यूज 18 लोकमत आता कोकणवासियांच्या दृष्टीने महत्त्वाच्या विषयाला हात घालत आहे. राज्यातल्या जेट्टींची स्थिती काय आहे, इथल्या मच्छीमारांच्या प्रवाशांच्या समस्या काय आहेत याचा पाठपुरावा आम्ही करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी साम्राज्याचं दर्शन घडवणारा एक प्रमुख किल्ला म्हणजे अर्नाळा. सध्या या किल्ल्यात सुमारे 4000 लोक राहतात. पण या सगळ्यांच्या दळणवळणासाठी काही वर्षांपूर्वी सुरू झालेली जेट्टी त्याचं काम अचानक थांबलं ते अद्यापही ठप्पच आहे. निवडणुका आल्या की आश्वासनं मिळतात पण पुढे काहीच होत नाही. दूरवर दिसणारा हा आहे अर्नाळा किल्ला. या किल्ल्यात सध्या सुमारे 4000 नागरिकांची वस्ती आहे. पण या किल्ल्यावरच्या आपल्या घरी जाण्याकरता नागरिकांना करावी लागणारी कसरत पाहिली की अंगावर काटा येतो. तुमच्याबरोबर तुमचं कोणतंही सामान असो किंवा अगदी स्वयंपाकाचा गॅस न्यायचा असेल तरीही अशीच कसरत करावी लागते. तुम्ही आता या सीझनमध्ये आले, पावसाळ्यामध्ये तर आमचे शाळेत जाणारे विद्यार्थी आमच्या आई बहिणी ज्या पद्धतीमध्ये जातात त्या पद्धतीमध्ये एवढा मोठा प्रॉब्लेम असतो की बोलून फायदा नाही आहे. कळलं का? आणि जीव मुठीत घेऊन ते जगतायत तेव्हा ही जेटीचं लवकरात लवकर जेटीचं काम चालू करून लवकरात जेटी व्हावी ही मी विनंती करतो शासनाकडे. अर्नाळा किल्ल्यातील जेटी मंजूर होऊन सुद्धा अद्याप काम सुरू झालेलं नाही. किल्ल्याभोवती बांधण्यात येणारा धूप संरक्षक बंधारा अर्धवट बांधण्यात येणार असल्यानं त्याचा किल्ल्यातील घरांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली. अर्नाळा जेटीचं कामही सध्या बंद आहे. प्रवासी जेट्टी तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलंय. या कामाकरता 3,27,00,000 रुपये इतका निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र या जेट्टीचं काम अधूनमधून बंदच असतं. 6 महिन्या अगोदर पावसाळ्याच्या अगोदर सीडीचं काम सुरू झालं आणि परत आता ते स्टे म्हणजे फुल स्टॉप आहे. आता तिथे कोण त्यांचा वर्कर्स किंवा सुरक्षा अधिकारी मटेरियल चोरतील याच्यासाठी सुद्धा कोण नाही. म्हणजे ह्या जेटीला असं वाटतं की कोण वारसच नाही का अशी इथे भावना. मग ही जेटी कधी पुढे होणार? अर्नाळ्यातील जेट्टी टी आकाराची असावी जेणेकरून त्याचा फायदा मच्छीमार नौका आणि प्रवासी बोटींना होईल. जेट्टी बांधत असताना दगडाचा भराव न करता ती सुरुवातीपासूनच पायलिंग करावी आणि उंची साधारण 15 फुटांपेक्षा जास्त असावी. मासेमारीसाठी लागणारं बर्फ, पाणी, जाळी, दोर हे सामान ने-आण करण्याकरता जागा सोडावी अशा स्थानिकांच्या मागण्या आहेत. पर्यटक हे शनिवार रविवार या दिवशी देवीचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. त्याच्याबद्दल काही वाद नाही आहे. जास्त वापर यांचा आमच्या मच्छीमारांसाठी, मच्छीमारी महिलांसाठी, विशेष करून आमच्या बोटधारकांसाठी चांगल्या प्रकारे होईल की जेणेकरून डायरेक्ट टेम्पो, डिझेल, बर्फ हे जे आहे पाणी याची वाहतूक जी आहे ती गेल्यानंतर त्यांना त्यांच्या बोटीमध्ये नेता येईल.
इथे जेट्टी झाली तरी पर्यटनाला सुद्धा त्याचा फायदा होईल, शिवाय लघु उद्योजकांना सुद्धा चालना मिळेल. पण या गोष्टीकडे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष होत आहे. या दोन्हीमुळे खरं तर रोजगारही वाढेल, पण लक्षात कोण घेतो असं इथले रहिवासी सांगतात. आजही त्यांना कमरेभर पाण्यातून शहराकडे जाण्यासाठी होडीचा प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा या ठिकाणी अपघात सुद्धा झालेत. त्यांच्या जीवाचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या ठिकाणी 2 जेटी महाराष्ट्र शासनाने मंजूर केल्या असल्या तरी एका जेटीचं काम अर्धवट पडलेलं आहे. त्यामुळे हा जीवघेणा प्रवास आमचा कधी थांबेल असा सवाल येथील अर्नाळकर किल्लावासीय विचारत आहे. विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, अर्नाळा किल्ला. अर्नाळा किल्ल्याचा हा सगळा परिसर हा निसर्ग सौंदर्यानं नटलेला आहे, पण सत्ताधारी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षांमुळे स्थानिकांच्या अडचणींचा पाढा जो आहे तो संपत नाही. धूप होत असलेला किनारा आणि जेट्टीची प्रतीक्षा यामुळे अर्नाळावासी संतप्त आहेत. या सगळ्यांना दरवेळेला फक्त आश्वासनच मिळतात. हे क्षण आपल्या कॅमेऱ्यात टिपावेत असं कोणाला आवडणार नाही. पण अस्वच्छ किनारा आणि गैरव्यवस्थांच्या मधोमध उभं राहून हे क्षण टिपायला फारसं कुणीच येत नाही. अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा गावाला जोडणाऱ्या जेट्टीच्या मंजुरीला 4 वर्ष झाली, पण काम बंदच आहे. इतकंच नाही तर अर्नाळा किल्ल्याला धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्याचं काम सुरू आहे. मात्र तो बंधारा कोविडमुळे कमी करण्यात आल्याचं गावकरी सांगतायत. सरकारला शरम वाटली पाहिजे. अजूनपर्यंत कसं काय लोकांनी हे ठेवलं सरकारने? आज एवढे वर्ष आम्ही कसे राहतात, कसे जातात, आम्हाला मुलं कशी शिकतात शाळेमध्ये, पावसाळ्यामध्ये किती हाल होतात मुलांचे, त्यांनाच कळत नाही का? मतदान आल्यावर कसं हे करू ते करू, आता त्यांची जाग होत नाही. झोपल्यात का ते? कुठे आहेत ते? आज त्यांना दिसत नाही सरकार लोकांना. कधी दिसणार? 2-3 वेळा करता डोक्यावर एवढे वजन घेऊन आज 5 वर्ष झाली जेटीचं काम चालू आहे. आम्हाला भिजून यायला लागते, आम्हाला डोक्यावर सगळं व्हायला लागते, मच्छीचे पाटे पण लिहायला लागतात. आम्हाला उतरायला जमतच नाही, लाटातून यायला लागते. आम्हाला सर्व सामान डोक्यावर घेऊन जायला, त्यामुळे घरं बांधायला पण आमची हालत होते. ह्या जेटीला जो खर्च एवढे अवाढव्य करायला लावला, ह्याच्यात आणखी जर सरकारने मंजुरी दिली असती आणि आमच्या गावापर्यंत हा पूल पोचला असता तर आमची मुलं शाळेत जातात, लहान लहान बाई माणसं बाजारासाठी येतात, कुठल्याही कार्यासाठी जातात, तर बोटीची वाट न बघता ते आराममध्ये कधीही त्यांच्या वेळेप्रमाणे त्यांच्या सोयीप्रमाणे ते घरी सुखरूप जाऊ शकले असते. शासनानं जेटी मंजूर करून कामाला सुरुवातही केली होती. मात्र 4 वर्ष होऊन गेली तरी काम बंद आहे. बऱ्याच पाठपुराव्यानंतर अर्नाळा किल्ल्यात वीज आली खरी, पण या विजेचे टॉवर गंजून कधीही कोसळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे हे गाव कधीही अंधारात जाण्याची शक्यता आहे. आजही बोटीतून पलीकडे जाण्यासाठी लोकांना गुडघाभर पाण्यातूनच जावं लागतं. तसंच मासे विक्री करणाऱ्या महिलांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. पर्यटकांचा सुद्धा बऱ्याच प्रमाणात भ्रमनिरास होतोय. फेमस स्पॉट है, इतनी अच्छी जगह है, यहाँ पे फिशिंग का इतना बड़ा ऑक्यूपेशन है, तो इसको टूरिस्ट पॉइंट में भी कन्वर्ट कर दिया जा सकता है, बिकॉज ये बीच और पोर्ट काफ़ी कनेक्टेड है. तो यहाँ पे अगर प्रॉपर स्टैंड होगा, प्रॉपर जेटी बनेगा, यहाँ पे प्रॉपर कुछ होगा ऐसा फैसिलिटीज़, तो इसको हम लोग और थोड़ा एज एन टूरिस्ट पॉइंट से इसको इम्प्रूव कर सकते हैं. तर स्थानिकांचा संताप तर ऐकण्यासारखा आहे. आश्वासनांच्या पलीकडे काही मिळणार आहे का असा प्रश्न स्थानिक विचारतायत. का म्हणून ही जेट्टी जर उभी राहिलेली आहे तर ती का नाही होत आहे? शासनाने ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की आमचं जे हे जेटी आहे ही लवकरात लवकर व्हावी. पुरुष मंडळी आहेत, त्यांनाही इकडनं तिकडे जाताना कुठलीही चिंता न बाळगता किंवा कुठलाही त्यांना त्रास न होता ते व्यवस्थितरित्या आपल्या सुखरूप घरी पोचला पाहिजे. गाडवाला वजन नसते तर आम्ही गाडवा प्रमाणे आहेत. गाडवाला कसं वजन असलं का चालतात, तशी आमची परिस्थिती आहेत. तुम्ही काय मंत्रालयामध्ये खुर्च्या घेऊन बसल्यात, कुणी ते काय चाललंय ना काय नाही तुम्ही बघायला आल्यात का? एक दिवस पण कशी राहतात? जम्मू बेटात राहतात, 4 कोपऱ्यात समुद्र आहे त्याच्यात राहतात, जसं सुखी सोयत मध्ये राहतात असं बघायला आहेत का तुम्ही? दरम्यान स्थानिक आमदार हितेंद्र ठाकूर यांना जेटीबाबत विचारलं असता स्थानिकांनी त्यावेळी विरोध केल्यामुळे काम रखडल्याचा आरोप केला असून कॅमेऱ्यावर बोलण्यास नकार दिलाय. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असूनही अर्नाळावासीय जेट्टीच्या आणि पर्यायानं अधिक चांगल्या पर्यटनाच्या आणि रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत.
विजय देसाई, न्यूज 18 लोकमत, अर्नाळा, पालघर. त्यामुळे अशी आहे अर्नाळ्याची स्थिती आणि अर्नाळावासियांची तक्रार. तिकडे रत्नागिरीत फार काही वेगळं आहे असं नाही, थोडंफार बदल. इकडे उटंबर पारंपरिक बंदरामध्ये गेले अनेक वर्ष मासेमारी केली जाते. या मासेमारी बंदरावर 2 गावातल्या कुटुंबांचा सगळाच उदरनिर्वाह अवलंबून आहे. पण उटंबर खाडीच्या मुखाशी गाळ साचल्यानं या बंदरामध्ये जेट्टी नाही, त्यामुळे बोटींना यायला जायला प्रचंड त्रास होतो. अतिशय धोकादायक परिस्थिती आहे. काही वेळेला बोटीचं प्रचंड नुकसानही होतं. समुद्राला ओहोटी असेल तेव्हा तर मच्छीमार महिलांना मासे उतरवण्यासाठी किनाऱ्यापासून जवळपास 1 किलोमीटर आत चालत जावं लागतं. आडे उटंबर पारंपरिक बंदरामध्ये गेली अनेक वर्ष जेटीची मागणी केली जाते, परंतु अजूनही या ठिकाणी जेटी झालेली नाही. त्यांना मोठ्या समस्येला सामोरे जावं लागते. या ठिकाणी त्यांच्या बोटी लागतात. याच ठिकाणी बंधारा व्हावा अशी सुद्धा त्यांची मागणी आहे. आडेगावची मागणी आहे. उटंबर आणि आडे या 2 गावाला जोडणारा एक ब्रिजसुद्धा व्हावा किंवा जेटी व्हावी अशी मागणीसुद्धा त्यांची गेली अनेक वर्षापासूनची आहे. या खाडीच्या मुखाचा गाळ काढावा आणि याच बंदरामध्ये जेटी व्हावी अशी मागणी या दोन्ही गावातल्या मच्छीमार बांधवांमधून केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील अंजर्ले खाडी आणि उंटबर खाडीवर मोठा पूल तयार करण्यात आला. इथे पूल तयार झाल्याने दळणवळणाची सोय तर झालीच, तसंच पर्यटन आणि मासेमारीला चालना सुद्धा मिळाली. पण बंदरातल्या गैरव्यवस्थांची यादी मोठी आहे. अनेकविध सुविधांचा अभाव असल्याने इथं पर्यटक येतात पण पुलावरूनच परत जातात. जेट्टी नसल्याने व्यापार आणि व्यवसायाला चालना मिळत नाहीये. पर्यटकांकडून मासे खरेदी होत नाही. अंजर्ले केळशी या परिसरातील सुंदर बीच पर्यटकांचं आकर्षण बनलंय. दरवर्षी लाखो पर्यटक या समुद्र किनाऱ्यावर येणं पसंत करतात. तसंच मासे खरेदीसाठी अनेक पर्यटक उंटबर बंदरात येतात. परंतु या ठिकाणी पायाभूत सुविधांचा अभाव आणि त्याचबरोबर फिश मार्केट नसल्याने निराश होऊन पर्यटक परत जातात. परंतु या बंदरात जेट्टी झाल्यास मासेमारी व्यवसायाला गती मिळेल आणि उलाढाल देखील वाढेल. आमच्या खाडीमध्ये आडे उटंबर खाडीमध्ये हा गाळ साचलेला आहे. तर गाळ साचलेला असल्याकारणाने आम्हाला मच्छीमार लोकांना ना बाहेर जाता येत ना अंदर आता येत. म्हणजे आत पण जाता येत नाही आणि बाहेर पण जाता येत नाही. आणि ओहोटी भरतीच्या आणि आमच्या होड्या काही वेळा असं होतं की खडपाडसुद्धा लागण्याची हे असते, संभावना असते. आणि खडपाड लागूनसुद्धा आमच्या बोटींचं नुकसान होतं. वट भरती असल्यामुळे आमच्या लांची बाहेर पडत नाही. बाहेर पडल्यानंतर म्हणजे परत वटलेला पाणी असला तर आम्ही येऊ शकत नाही. आणि असल्यानंतर आम्हाला मच्छी इकण्याची आम्हाला काय हे होऊ शकत नाही. तर आम्हाला गाल काढून मिळावी आणि आम्हाला जेटी असली तर बरं होईल. आम्हाला मच्छी घेऊन आम्हाला हरणाला जायला लागतं. समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी आम्हाला जायला मार्गच मिळत नाही. आणि आम्ही गेल्यानंतर आम्ही पाणी भरल्यानंतर आम्ही जातो समुद्रामध्ये आणि समुद्रामध्ये मच्छी पकडून आपण इथे समुद्रकिनारी यायचं असते. मग त्यावेळी समुद्राला ओटी असते, त्यावेळी बोटी आतमध्ये कसे येणार की माशींची विल्हेवाट कशी लागणार. जेटी नसल्यामुळे सगळ्या महिलांचे पण हाल होतात, पुरुषांचे पण. पाणी भरल्याशिवाय होडी आतमध्ये येत नाही. प्लस ते होडीतून मच्छी आणायची झाली तर बायकांना अर्धा पाण्यात सगळं भिजून कपडे वगैरे भिजून जायला लागतं. प्लस इथे मार्केटचं काय साधन नाही. मासेमारीला पूरक व्यवसाय म्हणून पर्यटन व्यवसाय इथे वाढू शकतो. या खाडीचा वापर करून या ठिकाणी समुद्र सफर सुरू झाल्यास रोजगार उपलब्ध होईल. परंतु शासनाचं या बंदराकडे दुर्लक्ष असल्याने इथे मच्छीमारांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. आडे उंटबर या बंदरात गेल्या 25 ते 30 वर्षांपासून जेट्टीची मागणी केली जाते, परंतु शासन मात्र दखल घेत नाही. या खाडीच्या मुखाशी गाळ साचल्याने मच्छीमार बोटी भरकटून वारंवार गंभीर दुर्घटना घडतात. मच्छीमारी हा व्यवसाय संकटात येत चाललेला आहे आणि या मच्छीमारांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी साधन काहीतरी तयार व्हायला पाहिजे. आणि इथे एक अतिशय चांगला समुद्रकिनारा आहे. या समुद्रकिनाऱ्यावरती पर्यटक येतात, परंतु पर्यटक आल्यानंतर त्यांना या समुद्रकिनाऱ्यावर काही सुविधा मिळत नाही. तसंच समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा नसल्याने समुद्रातील उधाणाचा या गावातील वस्तीला धोका निर्माण झाला. त्यामुळे आडे गावातील समुद्रकिनारी धूप प्रतिबंधक बंधारा आणि मासेमारी जेट्टी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जाते. शासनाने या जेटीची जी मागणी आहे ती पूर्ण करणं गरजेचं आहे. या ठिकाणी जर का जेटी झाली तर लोकांची होणारी जी गैरसोय आहे ती दूर होईल. मच्छीमारांची जी गैरसोय आहे ती दूर झाल्यानंतर इथे
रोजगाराला सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळेल, मासेमारी व्यवसायाला गती मिळेल. परंतु लवकरात लवकर आडे उट्टंबर बंदरामध्ये जेटी करावी अशी मागणी मच्छीमार बांधवांमधून केली जात आहे. शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, रत्नागिरी. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता दिवाळीच्या तोंडावर सोनप्रेमींसाठी एक खास ऑफर. सोनं खरेदी करण्याची एक संधी चालून आली. आजपासून सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीमची 7वी सिरीज RBI सुरू करत आहे. ही योजना 29 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या काळामध्ये गुंतवणूकदारांना बाजारपेठेपेक्षा कमी दरानं सोनं खरेदी करता येईल. यासाठी 1 ग्रॅमची किंमत 4,765 इतकी निश्चित करण्यात आली आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम सरकारच्या वतीने RBI द्वारा चालवली जाते. ऑक्टोबर 2021 ते मार्च 2022 या दरम्यान 4 टप्प्यात ती बॉन्ड स्कीम सुरू राहणार आहे. हे बॉन्ड खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा जर का वापर केला तर गुंतवणूकदारांना प्रति ग्रॅम 50 रुपयांची सूट सुद्धा मिळणार आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीने प्रत्यक्ष सोन्यापेक्षा गोल्ड बॉन्ड हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात, अधिक सुरक्षित मानले जातात. सोनं खरेदीची एक सुवर्ण संधी आहे. सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत ही स्कीम असणार आहे. 1 ग्रॅमची किंमत 4,765 रुपये इतकी निश्चित करण्यात आली. एकूण 4 टप्प्यात हे बॉन्ड विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येतील. ऑनलाईन जर का तुम्ही सोनं खरेदी केलं तर 50 रुपयांची सूट आहे. ही 7वी सिरीज आहे या गोल्ड बॉन्डची. मावळ परिसरात पहाटेपासून धुक्याची एक छान चादर सगळीकडे पसरल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे जुना राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग, रेल्वे मार्ग तसंच डोंगर रांगांमधली गावं सगळी गुडूप झालेत ती या धुक्यात. गावं हरवली काय अशा प्रकारची स्थिती आहे. अचानक कोणीतरी या धुक्यातनं अवतरतं आणि मग लक्षात येतं की अरे समोरून कोणीतरी येत होतं. संपूर्ण मावळ शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय. शहरातील टेकडीवर पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यांनी आज या धुक्याचा मनमुराद आनंद घेतला. हीच सुंदर दृश्य पाहताना बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.